गांजा गांजा कुत्र्यानं घाबरतं. तुला मी मारी ना. मोठी बुंदी. मोठी बुंदी. आम्ही आता 300 रुपयाचा ज्यूस घेतले. 300 रुपयाचा आणि टेस्ट 10 रुपयाची पण ना त्याला. गव्याने ॲपल घेतले. दाखव रे. चोरीचा मामला. जय श्रीराम मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप यू ऑल डुईंग गुड. गुड मॉर्निंग फ्रॉम मनाली. आजचा आहे आपला डे 5. निघालो आता मार्केटमध्ये आणि आमचा सामान काही ब्रेकवाल्यांकडे होता, तो आता तिथून घेऊ. माझी चटपट निघाला आणि मग लंच करून काय तर शॉपिंग करून परत रिटर्न येऊ. कारण आज आमची 8 वाजता बस आहे संध्याकाळी दिल्लीसाठी. सो बघूया आज काय काय होतं. गव्याने ॲपल घेतले. दाखव रे. चोरीचा मामला. सॅमबाईने पण काढलाय तिकडे आणि 2. कसं लागतं? भारी लागतं ना ग्रीन ॲपल. चोरी केलेला ॲपल. आपल्याकडे आंबा चोरतो तसं इकडे ॲपल चोरले मजा येतं खायला. भारी लागतं. चोरायला तर पेरू मजा येते. कुत्र्यानं घाबरतं. तुला मी मारी ना. तू बघ. यो यो यो. आम्ही फिरतोय मनाली मार्केट. पहिला आमचं सामान आणायचं जायचं आहे आणि गाडी शोधतोय. गाडीसाठी आम्ही जवळजवळ अर्धा किलोमीटर चालत आलो, पण अजून काही भेटला नाही. इथून सरळ खाली जायचं आहे. तो ड्रायव्हर बोललेला मागचा गाडी भेटणार आहे म्हणून. बघू आता कोणाला तरी विचारू. शॉपिंग करायची 4 वाजेपर्यंत सगळा पॅकअप झाला पाहिजे, कारण निघायचं आम्हाला. जिथे होतो तिथेच निघायचं आहे आणि तिथूनच बस आहे आमच्या 8 वाजताची. त्याविषयी आपण तिकडून गेलतो ना त्या रस्त्यांच्या. ते रोहतांग बितांगला गेलतो. अरे आपल्याला त्यांनी तिथं उतरलं, आपण इथून आलो ना. येऊ नव्हता. बारका ब्रिज होतो. बारका आपल्याला श्याम पाहिजे लाय कुत्री जा मागायला र बोला गेला. यो एक यो दुसरा मागे पालाला. हॉटेलपासून 7 दिली आहे. काय दीपक, कसं वाटतं लोकल ट्रान्सपोर्टमध्ये बसून? झाल्या भाकरी कंजेस्टेड आहे. ॲडजस्ट करून जायला लागते का? ॲडजस्ट करून जायला लागते. यश लोकल ट्रान्सपोर्ट का सफर HRTC हिमालयन रायडर. मजा येते ना. येताना बसलो असतो ना तर यावी 10 ओपली असते इथून. ही दोघं ना, हे बघ इथे डोका टेकला आधी. अलिओ वो ग्लोबल कॅन्सर आहे. ट्रॅफिक बघ किती पुढं. लोकल ट्रान्सपोर्ट बॅग माझ्या खात्यावर माझ्या अंगावर दिले. मी आलोय खायला आता पाणीपुरी इथली लोकल. सॅम घे ते त्या देतं मग. कांदा नाही आहे बिना चपलीचे झाला. टमाटर शूज आमचे कॅम्पवर होते. तर बघू इथली पाणीपुरी कशी लागते. पहिला आला आता बघूया कशी टेस्ट आहे. कशी आहे? आपल्यासारखी आहे का? मुंबईसारखी भारी नाही एवढी खास ना. ठीक आहे. बघू आता ट्राय करून. लेटेस्ट ट्राय. थोडा मिठा ज्यादा डालो. हे लोक रगडा नाही वापरत, डायरेक्ट कांदा टाकून ना तो पाणी निंबू पाणी. बटाटा पण आहे ना. रगडा नाही यूज करत इकडे. श्याम कशाचं झाड आहे? गांजा गांजा. दिस इज अ गांजा. एकदम लोकल भेटणारी वस्तू इकडे. गांजा कले आलं बडीशेप सारखं वाटतं. ते काय तर आम्ही मनाला एक्सप्लोअर करतोय लोकल. बघू शकता सुंदर पाथ आहे. जाम भारी म्हणजे ते बाजूला नदी आहे एवढी भारी आणि मस्त आवाज येतो आहे. आणि अभ्यास करत चालले होते कुठेतरी. हा फुटपाथ आहे, मस्त लोखंडाचा बनवलेला आहे. मस्त एकदम छोटा नॅरो आहे, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक होते. कारण 1 वे पण 2 वेनी गाड्या येतात इथे आणि त्याच्यामुळे पब्लिकला चालण्यासाठी असा फुटपाथ बनवलेला आहे. तर आम्ही फुटपाथवरून चाललो आहे. एकच भाई आमचा श्याम भाई 5639 नंबरवाला आमचा श्याम भाई गायकर आला. पहिलवान आला आमचा. हा पहिलवान आहे आमचा. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण एक्सप्लोअर करा लोकल मनाली. पाईन ट्री छान वातावरण.
आमचं सामान घेतलं आणि आम्ही चाललो आता हडिंबा देवीला. मी तर गेलो नाही, हे सगळे जाऊन आलेत. आम्ही बाहेरचं दर्शन घेतलेलं आता मागच्या वेळी. अच्छा, थंडी भरपूर होती. पाणी चपला काढायची किती आमच्या होती? गाडीत नव्हता. तर बघूया आता. हडिंबा मंदिर खूप फेमस आहे आणि जवळच होतो, वगैरे एक्सप्लोअर करू. मंदिराच्या अलाउड तर फोटो व्हिडिओग्राफी अलाउड नसेल तर बाहेरून काढूया. हिचं नाव काय? वैभवी, आपण काय घेतोय? भुट्टा 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 भुट्टा. कसा आहे, गरम आहे का? निंबू लावला का? लावलाय नाही. कसा लागला भुट्टा? पाणी आहे का? सांग, बोल. ब्लॉग काय मध्ये लागला? असतो. हा, कशी खाते? काय लागतो अजून महाग आहे इकडे खूप. हा, किती मागे? 50 ला आहे, तिथे डोंबिवलीला 10 ला मिळेल. हा, डोंबिवलीला नाही. जास्त झाला. मक्का खायसाठी पाणी आहे. हिमाचल प्रदेशला आलोय आपण. तर आम्ही मार्केट फिरता फिरता इथले लोकल फूड पण स्ट्रीट फूड खातोय. आता घेतल्यात मिनी भुट्टा. कसा लागतोय गुलाबजामुन? मोठी बुंदी मोठी बुंदी. आम्ही खाऊन बघ. घे ठीक आहे. टेस्टिंग साठी हिला ठेवली आहे. त्यांना जाऊ दे इकडे रोडवर फिरता फिरता आम्ही घुसलो जंगलात. जंगला बोले. तर हा आहे हडिंबा मंदिर जायचा रस्ता. बाय कार तिकडून आणि बाय वॉक इथून. सो इथे पण छोटीशी ट्रेक आहे. आता इथून असं जायचं आहे. इथून पण छोटीशी ट्रेक आहे. तर चला बघूया वर जाऊ. मी काय मंदिरात जायला छोटीशी ट्रेक आहे ही बघा. इथून असं झिगझॅग जायचं आहे आणि वर मंदिर आहे. तर 10 ते 15 मिनटाची ट्रेक करून पोचलो आहे आता मंदिराच्या गेटपाशी. हे बघा, बॅग मी घेतली सॅमकडून, पण त्याची कंबर दुखत होती. हा बघा, याक असला मोठा आहे. तर फायनली पोचले हडिंबा देवी मंदिर. तर आज आम्ही खूप स्ट्रीट फूड ट्राय केले आणि आता चाट पण घेतलेली आहे. मग कशी लागते खाऊन सांग मला. अरे ही माझी फेवरेट डिश आहे. तो पोऱ्या गावराला रतले बघ कसे आहे, एक नंबर आहे. सॅम्बा बोलला भारी म्हणजे भारी आहे. तर मार्केटमध्ये आम्ही केली जवळजवळ 5,000ची शॉपिंग. सॅमने आणि मीने दोघांनी मिळून 5,000ची शॉपिंग केली. 150 तुझंच बिल. 3,000 काय 3,000 तुझं एकट्यातच बिल झालंय. मी काही नाही घेतलं. आता काही ना काही लहान पोरे आहेत आपल्या घरात, त्यांना द्यायला लागतं. लहान पोरा पोरी. आणि अटल बिहारी वाजपेयीचा पुतळा आहे इथे. काहीतरी खायला काय भूक लागले. आवश्यक आम्हाला 150 रुपयाचं आलं मुंबईला. 60 रुपयाचं आणलं. हा ना, काहीतरी खाऊन घ्या. आणि मनाली मार्केट आहे. मित्रांना काहीच घेतलं मी घेतले. फोन करता बघा याने फुल आज सगळा स्ट्रीट फूड आज. आणि आता इथे ज्यूस आईस्क्रीम काय ज्यूस आईस्क्रीम शेक ज्यूस आईस्क्रीम शेक काय. आज सगळे स्ट्रीट फूड आणि फास्ट फूड सगळे ट्राय केले. महेश कसा वाटला? मस्त. गालन होणार आहे संध्याकाळी. मस्त म्हणजे वाटलं ना संध्याकाळी. प्लेजर स्मूदी ट्राय कर. मला आताच असं वाटतं प्लेजर स्मूदी. व्हेज मोमो तू माझी ऑर्डर दे, मला तुझ्या विश्वास येतो. एवढा विश्वास. हां, हागू नकोस फक्त. फूड ब्लॉगर झालो. वरती जाऊन नाकायचं आहे ना आता. फूड ब्लॉगर झालो. हां, फूड. अरे म्हणाले की फूड. आम्ही आता 300 रुपयाचा ज्यूस घेतले. 300 रुपयाचा आणि टेस्ट 10 रुपयाची पण ना त्याला. ज्यूस आणि दुकान बघा यांचं बदाम कसं आहे. शेक मिळतो आईस्क्रीम बाबा, ठाकुर्ली स्टेशनच्या जवळचा बदाम शेक भाई. ह्यो तो दुकान आहे. मनालीला आलं ना इथं कवाच ज्यूस पिला. याव नका 300 रुपयाचा ज्यूस. कसा लागला महेश? हे बघ 50 रुपयांचा चांगला बदाम. जेव्हा नुसता फेस 50 रुपयांचा चांगला बदाम शेक भेटतो आपल्याकडे. 300 रुपये घेतले. एकदम वर्थलेस आहे. काहीच टेस्ट नाही आहे. ते मोमोज चांगले लागले बाजूला. जरा पाऊस चालू झालाय. पाऊस
भिजत चाललोय आता. सर बोलले त्यांना आणि जायचं पण हॉटेलवर नंतर पॅकिंग करून परत आम्हाला खोलून मनाली बस स्टॉपला यायचं आहे. नाही बोलतो. कारण आमची बस आहे 8 वाजताची. आता 2 दिवस फुल जबरदस्त जाम लागलाय प्लस पाऊस आणि आमची बस आहे 8:40ची. फुल जाम लागला तिकडे पुढे पण जाम आहे आणि पाऊस आहे वरून. पाऊस आहे वरून. असं करायचं समजत नाही. एक भाई ट्रॅफिकमध्ये आमची हालत खराब. फुल ट्रॅफिक जाम आहे बघा. आणि गाडीवाला आला नाही. पण माझ्याकडे एवढे हेवी बॅग ना हॉटेलवाला सॉरी टॅक्सीवाला हॉटेलपर्यंत येत नाही. आता 2 किलोमीटर चालत प्लस आम्हाला 8 किलोमीटर बस स्टॉपला जायचं आहे आणि ट्रॅफिक फुल जाम आहे. जवळजवळ 6-7 किलोमीटरची ट्रॅफिक आहे. बस जर मिस झाली तर उद्याची ट्रेन पण मिस. ही अशी हालत झाली आता मनालीला. पाऊस पण खूप आहे आणि ट्रॅफिक जबरदस्त लागली आहे. आता बस स्टॉपला जायचं 8 किलोमीटर आणि टाईम आहे फक्त 1.5 घंटा. चालत निघालो आहे. माझी मंडळी मागे आहे, मी एकटाच पुढे आलो आहे. बॅगमध्ये लोड जवळजवळ 20 किलो असेल. वाट लागली. माझं काय नाही, मी जाईन चालत पण ते चालत नाही ना जास्त, त्यांना सवय नाही आणि लोड पण आहे त्यांच्याकडे. बॅग आहे हेवी तर हलवून जातात. मी चालू पुढे. बघू शकता ट्रॅफिक किती जबरदस्त लागली आहे. सगळ्या साईड जाम आहेत. हा रोहतांग रोड आहे. इकडे पण फुल ट्रॅफिक आहे. हे बघा ट्रॅफिक. येणारा रस्ता पण जाम, जाणारा रस्ता पण जाम होता मगाशी, आता नाही आहे. ये अशी हालत झाली आमची. ट्रिप में ये मजा नहीं तो और क्या है. यही तो असली मजा आहे. चला चालत. टांका चेक करत चालत भेटत त्याच्यावर लिफ्ट घेतो आता. फुल ट्रॅफिक 7 किलोमीटर चालत जायचं सॅम भाई. अरे कसा पहाड चढून आला, 14,100 फूट. 26 किलोमीटर तो बी बर्फ पण हाय अल्टिट्यूडला. नाकांची रक्त येत होता. कोणच्या आला खोट्या कोणच्याच ना आला. पर्यंत येत होतं आपल्याला स्ट्रॉंग आहोत. 7 किलोमीटर नाही 20 kg प्लस लोड आहे बॅगेचा, तरी ना घाबरत आम्ही. फुल ट्रॅफिक 7 किलोमीटर चालत जायचं सॅम भाई. अरे कसा पहाड चढून आला 14,100 फूट. 26 किलोमीटर तो बी बर्फ पण हाय अल्टिट्यूडला. नाकांची रक्त येत होता. कोणच्या आला खोट्या कोणच्याच ना आला. पर्यंत येत होतं आपल्याला स्ट्रॉंग आहोत. 7 किलोमीटर नाही 20 kg प्लस लोड आहे बॅगेचा, तरी ना घाबरत आम्ही. भाई ट्रॅफिक किती पण असू दे पण रूल्स बघा. एक पण गाडी ओव्हरटेक नाही करत आणि रॉंग साईडून गाडी नाही टाकत. रूल्स म्हणजे रूल्स. जवळजवळ 8 ते 9 किलोमीटरची ट्रॅफिक आहे पण रॉंग साईडून गाडी कोणीच टाकली नाही. जागेजागेवर पोलीस पण आहेत. डायरेक्ट 5,000ची फाईन मारतात. आणि आपल्या इकडे आता दोन्ही रोड जाम झाली असते बघा. आमचा ब्लॉग मधला हिरो आमचा यो. गाडीवाला भैया गाडी करून आले का सगळी बोलतात त्याला. पण हिमालयामध्ये राहायचं असेल तर असंच राहिलं. त्याला माहिती आहे, त्याच्यामुळे तो दाढी आणि केस कटिंग करून नाही आला. हे बघा ट्रॅफिकचं कारण लँडस्लाईड. म्हणजे एक रस्ता पूर्ण बंद झालाय. इथे लँडस्लाईड झालं. रस्ता नदीमध्ये गेलाय.